तन्मय वॉरियर संघाचे संघमालक सन्माननीय राहुल पाटील सरांच्या माध्यमातून तन्मय वॉरियर्स संघाकडून जर का कोणत्याही फलंदाजाने सलग 3 षटकार मारले तर 501 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय। अर्थात संघमालक स्वतःहून राहुल पाटील सरांच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीवरती कॅश प्राइज लागला जात आहे। प्रत्येक खेळाडूवरती बक्षिसांची लयलूट ठेवली जाते। स्वतःहून राहुल पाटील यांच्या माध्यमातून तन्मय वॉरियर संघाच्या प्रत्येक खेळाडूंसाठी सवयत मैदानाकडे मागील मॅचचा हिरो राहिला होता। अर्थात RS फायटर या संघाकडून खेळताना प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज घणाघाती फलंदाजी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि उत्कृष्ट चपल असं क्षेत्ररक्षण राहिलं होतं। या आधीचा मॅच खेळत असताना प्रथमेश याच्याकडून फलंदाजी मार्गवरती फलंदाज दिसतोय अनिल आणि विनोद। पहिला चेंडू हाताळत असताना अनिल यांनी समोरच्या दिशेला फटकावलेला चेंडू होते 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार येतोय। अनिलच्या बॅट मधून दर्जेदार खणखणीत SMPC चौकार। या आधीची मॅच झाली तत्पूर्वी मैदानाकडे जात असताना दुसरा बॅक टू बॅकचा हा चौकार येतोय अनिलच्या बॅट मधून खणखणीत दर्जेदार चौकार। पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडू घेईल बाउंड्रीची भेट येतोय 4 धावेसाठी। 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावती। धावसंख्या पोहोचते जाऊन पोहोचते तब्बल 8 आकड्यावरती। या मागील मॅचचा अर्थात मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अनिल किलेवन या संघाकडून उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचं शेवटचं षटक हाताळत असताना रुपेश मस्कर ठरतोय या मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी। या रुपेश आपला उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचा फटका हाही चेंडू होईल सीमा पार। सासू मेली खोकून जावं आला 90 टोकून पटकन षटकार मारला वाकून। वाह अनिल काय फलंदाजी करतोय। महागडा असा फलक गोलंदाजी करताना गोलंदाज करतोय प्रथमेश। खऱ्या अर्थानं मागील मॅचचा या आधीची मॅच प्रथमेश खेळली होती 1 साइड हिरो राहिला होता। गोलंदाजी फलंदाजी उत्कृष्ट चांगल्या पद्धतीची हाताळली होती परंतु या मॅच मध्ये पहिलं षटक हाताळत असताना केवळ 3 चेंडू हाताळले गेले आणि 3 चेंडू हाताळत असताना तब्बल 14 धावा खर्च केला तो प्रथमेश। पुन्हा एकदा दिशा बदलवली जाते काहीसा फटका मिळतोय घणाघाती फलंदाज ठरतोय अनिल वरचढ। प्रथमेशच्या विरोधात अनिलची घणाघाती फलंदाजी आपल्याला मैदानात पाहायला मिळते। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते प्रथमेश। पुन्हा एकदा सुंदर पद्धतीचा हाताळलेला चेंडू काहीसा कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रथमेश। पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते प्रथमेश। पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू परंतु त्याचा काहीसा फायदा उचलता आला नाही अनिल बॅटर याला। पुन्हा एकदा गोलंदाज फलंदाजीसाठी सज्ज होते जेव्हा मागील मॅचचा हिरो राहिला होता अन्विक इलेव्हन संघासाठी खेळताना विनोद उर्फ स्वामी।
निर्धाव चेंडूची सांगता होत असताना शेवटचा चेंडू निर्धार हाताला गेला आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 16 या आकड्यावरती. बिनबाद 16. चला अनविक 11 या संघाकडून महत्वाचं षटक हाताला गेलं शेवटचं. तो रुपेश याने आपला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी पुरस्कार घेऊन जायचा. या रुपेश. सन्माननीय योगीजी पाटील साहेब यांच्या हस्ते रुपेश याला सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला जातोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या रुपेशाच्या चेहऱ्यासाठी, कारण खरं तर सुरेख गोलंदाजी राहिली होती शेवटचं षटक हाताळत असताना. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाकडे. वैयक्तिक पहिल्याने संघाचं दुसरं षटक हाताळत असताना विकास गोलंदाजी मार्गवरती. विकासचा पहिला चेंडू, सुंदर असा फटकावलेला चेंडू. चेंडू होईल सीमा पार. बॅट मध्ये वजन धावा मिळतो अर्धा डझन. अनिलच्या बॅट मधून येतो हा दुसरा खणखणीत दर्जेदार SMPC षटकार. अनविक तन्मय वॉरियर संघाचे संघ मालक राहुल पाटील सरांच्या माध्यमातून अनिल याच्यासाठी 201 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय आणि दिले गेले त्या माध्यमातून. पुन्हा एकदा बिमरचा चेंडू आणि फ्रेडचा चेंडू. तोपर्यंत दुसरी चोरटी धाव पूर्ण केली गेली. खऱ्या अर्थानं विनोद स्वामी यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण स्वामी यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण 41 वयामध्ये तरुण खेळाडू म्हणावा लागेल तो. फलंदाजीला तन्मय वॉरियर्सच्या संघाकडून फलंदाजीसाठी तोही सलामीला आलेला फलंदाज पाहायला मिळतोय. खरं तर मागील मॅच खेळत असताना हिरो ठरला होता संघासाठी तो स्वामी. नॉन स्ट्राईक एंडवरती अर्थात फ्रीजचा चेंडू होता, परंतु काहीचा फायदा उचलता आला नाही अनिलला. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज विकास. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फटकावलेला चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर, त्यांनी सुंदर सुरेख झेल पकडला जातोय. RS फायटर या संघाकडून क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकाकडून वेल डन, गुड बॅटिंग. अनिल खऱ्या अर्थानं धावतो. तन्मय वॉरियर्स या संघासाठी धाव संकेत धावफलक धावतं ठेवलंस. खऱ्या अर्थाने तू तुझं काम करून गेलंस. नक्की गर्व असेल संघ मालक राहुल पाटील सरांना. त्याची जागा भरून काढण्याकरता मैदानात दाखल होतोय किरण. खऱ्या अर्थानं तन्मय वॉरियर्स या संघाचे संघ मालक राहुल पाटील यांच्या माध्यमातून षटकारासाठी प्रत्येक कॅश प्राइज लागलं जातं. हॅट्रिक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. अर्थात तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेच्या मदतीने धावफलक धावता ठेवला गेला. धाव संख्येत बदल होतो. धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावरती. 1/27. स्वामीच्या बॅट मधून हा येतोय दर्जेदार फटका. तोपर्यंत प्रथमेश क्षेत्ररक्षक म्हणून अडथळा ठरतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. शेवटचा चेंडू या षटकातील आणि काहीशी हवा घातली गेली आणि बाईकच्या स्वरूपात ही एक धाव जोडली जाते. धाव संकेत तन्मय वॉरियर्स या संघासाठी. सलामीला आलेला फलंदाज स्वामी याच्याबद्दल कौतुक करणं गरजेचं आहे. वयाच्या 41व्या वयामध्ये खेळत असताना अर्थात तरुण खेळाडूच म्हणावं लागेल. खरं तर मित्रांनो, क्रिकेटला कोणतं वय नसतं, कोणतं बंधन नसतं. तेच सिद्ध आणि साध्य करून दाखवतोय स्वामी.
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाचं तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल रवी RS फायटर या संघाकडून 29 1/29. तन्मय वारेश या संघाचे संघमालक सन्माननीय राहुल पाटील सरांच्या माध्यमातून प्रत्येक 3 चौकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लावलं जात आहे. संघमालक स्वतः होणार राहुल पाटील यांच्या माध्यमातून पहिला चेंडू हाताळत असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा रवी गोलंदाज सज्ज होते. सो आमचा हाताळलेला चेंडू होतोय सीमा पार, येतोय स्वामीच्या बॅट मधून दर्जेदार खणखणीत SMPC षटकार. पुन्हा एकदा रवी सज्ज होते गोलंदाजी मार्कसाठी. स्वामी अर्थात चांगल्या पद्धतीने कटवलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जात असताना 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 36 या आकड्यावरती. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फटकावलेला चेंडू आणि स्वामी बाद होतोय. सुरेख अशी फटकेबाजी राहिली स्वामीच्या माध्यमातून. दुसरा मोठा हादरा भेटतोय तो तन्मय वारिस या संघाला काहीसे चिंतित पाहायला मिळतात. संघ मालक स्वतः राहुल पाटील समालोचन कक्षामध्ये बाजूलाच बसले, त्यामुळेच कॅश प्राइज लावलं जात आहे चौकार आणि षटकारांवरती. खऱ्या अर्थानं विश्वास दाखवलाय प्लेइंग 11 वरती आणि स्वामी सारखे 41 वर्षाचा तरुण खेळाडू आपल्या संघामध्ये आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलाय. अर्थात कौतुक करावं लागेल राहुल पाटील स्वतः संघ मालक यांचंही. शेवटचे 2 चेंडू बाकी असताना पाहूया रवी आपल्या संघाला किती फायदेशीर ठरेल किंवा फलंदाजी करत असताना. CM फलंदाजीसाठी स्वामीची जागा भरून काढण्याकरता दाखल होत असताना पुढील 2 चेंडू बाकी असताना किती धावसंख्येचा डोंगर RS फायटर्स या संघासाठी ठेवू शकतो पाहणं उत्सुकतेचा असणार आहे. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि 22च्या स्वरूपात ही धाव सोडली जाते. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या पोहोचते 37 या आकड्यावरती. रवी याचा शेवटचा चेंडू आणि सुंदर असा फटका, परंतु 1 धाव कंप्लीट केली गेली. दुसरा धावेचा प्रयत्न असताना गचाल असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्वतः गोलंदाज रवी याच्याकडून आणि दुसरी धावी कंप्लीट केली गेली. 2 धावेच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचते तब्बल 39 या आकड्यावरती. जिंकण्याकरिता 18 चेंडू आणि 40 धावा. 40 धावा आणि 18 चेंडू असं काहीसं समीकरण तयार होतंय. RS फायटर्स या संघाला खऱ्या अर्थानं त्या पद्धतीचा मातब्बार संघ RS फायटर संघ सुद्धा आहे, कारण प्रथमेश सारखा सीझनचा प्लेयर या ताफ्यात दाखल करून घेतलाय. तोही आपल्याला फलंदाजी येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळेल. रणनीती आखली जाईल. तन्मय वारिस या संघांकडून गोलंदाजीची ही रणनीती आखली जाईल. तोपर्यंत सर्वांनी की स्कोरर या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सर्वांनी पाहत राहा. SMPC प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वातील पहिलं मैदान आणि या 5 गावांची सन्मानाची, स्वाभिमानाची आणि अभिमानाची खेळाडूंची वैयक्तिक आणि सांघिक क्षमता वाढवण्याची ही स्पर्धा. तुम्ही कुठेही जाऊ नका. या लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या सर्व क्रीडा रसिकांचंही
या स्पर्धेच्या माध्यमातून अर्थात SMPC प्रीमियर लीग 2025 च्या माध्यमातून सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. चला तन्मय वॉरियर्स या संघाला विनंती असेल की लवकरात लवकर आपला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. तन्मय वॉरियर्स या संघाची प्लेइंग 11 सज्ज होतीये, पंच सज्ज होते. आता त्याच अर्थाने RS फायटर्स या संघाला विनंती असेल की आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची. तब्बल 18 चेंडूंनी 40 धावांचा पाठलाग करायचा होता RS फायटर्स या संघाला, ज्याने आजच्या दिवसातील 2 नंबरच्या धावा उभारली होती. अर्थात 55 धावा ठोकल्या होत्या. खऱ्या अर्थानं आप्पा स्ट्रायकर्स या संघाचं कौतुक करणं गरजेचं आहे. आजच्या दिवसातील अर्थात तब्बल 65 धावांची धाव संख्येचा डोंगर उभा करून ठेवला होता तो DS11 या संघासमोर. अर्थात एक हाती तो सामना जिंकवला होता आणि आपल्या पारड्यात पाडून घेतला होता. अर्थात आप्पा स्ट्रायकर्स हा संघ आजच्या धावसंख्येत विक्रमी धावसंख्या करणारा संघ ठरतोय. अर्थात त्याच्या खालोखाल पाहायचं गेलं तर आता फलंदाजीसाठी आलेला संघ RS फायटर्स या संघाने 55 धावांची खेळी केली होती. तर 2 नंबरला विक्रम अर्थात RS फायटर्स या संघाने विक्रम केला होता. त्याचा विक्रम मोडीत काढला आप्पा स्ट्रायकर्स या संघाने. अर्थात RS फायटर्स या संघांकडून आघाडीची जोडी मैदानात प्रथमेश आणि रवी. चला पुढील सामन्याचा टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. विघ्नहर्ता 11 विपक्षात लढत असताना आपल्याला पाहायला मिळतील आप्पा स्ट्रायकर्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस करण्याकरता लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. सन्माननीय योगेशजी पाटील साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या पुढील मॅचचा टॉस केला जातोय. विघ्नहर्ता 11 आणि आप्पा स्ट्रायकर्स या संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस करता त्वरित टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचे. तोपर्यंत वळवत मैदानाकडे. मैदानातील चालू सामना आपल्या सर्वांच्या भेटीसाठी येतो. दुसऱ्या इनिंग मध्ये RS फायटर्स आणि तन्मय वॉरियर्स या संघाने 40 धावांचा आव्हान ठेवलं होते RS फायटर्स या संघाला. तोपर्यंत आघाडीची जोडी मैदानात सलामीला फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहतो रवी, नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय. आधीची मॅच या संघाने केली होती तो 1 साइड हिरो राहिला होता प्रथमेश नॉन स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज 41 वर्षाचा तरुण स्वामी. पहिला चेंडू हाताला गेला तोपर्यंत सुरेख असं क्षेत्ररक्षण राहिलं. हिट होता तर नक्कीच रवी धावत झाला असता, परंतु बॅकअप चांगलं राहिलं. फक्त 1 धाव खर्च केली गेली. 1 धावेच्या मदतीनं RS फायटर या संघासाठी रवी श्री गणेशा करतोय. खातं खोललं जातंय RS फायटर्स या संघासाठी. प्रथमेश याच्यासाठीही बक्षिसांची लयलूट लावली जाते. त्याने जर का लगातार बॅक टू बॅकचे 3 षटकार लावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज लागतं.
सुरेख असा फटका, क्रिकेटच्या कॉपी बुक स्टाईल मधला हा फटका येतोय प्रथमेशच्या बॅट मधून. हा दर्जेदार RSMPC चौकार. खऱ्या अर्थानं प्रथमेशचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण त्याच्या खेळीच्या शैलीतूनच त्याला कोणीही ओळखू शकेल, कारण तो सीझनचा प्लेअर आहे. सन्माननीय योगेश पाटील आपण या सामन्याचा टॉस करून घ्यायचा. विघ्नहर्ता 11 आहे अप्पा स्ट्रायकर्स. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस करून घ्यायचंय. जाऊयात सामन्याकडे. 41 वर्षाचा तरुण स्वामी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. स्वाम पद्धतीचा हाताळलेला चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होत असताना थांबून ठेवलं गेलंय. प्रथमेशला चकवा दिला जातो गोलंदाज स्वामीच्या माध्यमातून. समोरच्या दिशेला फटकावलेला चेंडू होईल का झेल? नाही, धरतीला झेल दिला जातोय, दान केला जातोय आणि एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. खऱ्या अर्थानं प्रथमेशला वाटलं होतं कुठेतरी झेलबाद होऊ शकतो, परंतु प्रथमेशच्या वडील बाउंड्री लाईनच्या बाहेर बसून मुलाच्या खेळीचं नक्कीच कौतुक करत असेल. दिवसभरात नक्कीच लक्ष त्यांचं लागून राहिले मुलाच्या खेळीकडे. पुन्हा एकदा स्वामी सज्ज होतात गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा उंच असा फटकावलेला चेंडू आणि झेलबाद होतोय रवी. पहिला मोठा हादरा भेटतोय RS फायटर्स या संघाला. रवीच्या स्वरूपात पहिला मोठा मासा गळाला लागतोय. मासा गळाला लावतोय कोणतर 41 वर्षाचा तरुण युवा क्रिकेटर अर्थात स्वामी. खऱ्या अर्थानं तन्मय वॉरियर्सच्या संघासाठी गोलंदाजी करत असताना आणि विकेट जाताच संघ मालक राहुल पाटील यांच्या चेहऱ्यावरती हसू फुललं. नक्कीच विश्वास जागा झाला त्यांच्या मनामध्ये. खऱ्या अर्थानं 41 वर्षाचा तरुण क्रिकेटमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. तोपर्यंत दुसरी विकेट या ठिकाणी पतन होतोय. दुसरा मोठा मासा गळाला लागतोय. मासा गळाला लावतोय कोणता 41 वर्षाचा युवा क्रिकेटर अर्थात स्वामी. अनिकेत येतो काय, अनिकेत जातो काय, कधी आला आणि कधी बाहेर गेला काही कळलंच नाही. तोपर्यंत त्याची जागा भरून काढण्याकरता मैदानात दाखल होते निलेश. स्वामी यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा, तिसरा चेंडू निर्धाव चेंडू, चौथ्या चेंडूवरती 1 धाव, पाचव्या चेंडूवरती विकेट, 6व्या चेंडूवरती विकेट. मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या 41 वर्षाच्या तरुण युवा क्रिकेटरसाठी. दोन बाद 6, 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असणार आहे. ते RS फायटर्स या संघाला फलंदाजी करत असताना 12 चेंडू 34 धावा आणि 34 धावा 12 चेंडू. काहीच समीकरण तयार होत आहे त्या मॅच मध्ये. खऱ्या अर्थानं RS फायटर्स या संघासाठी कोण वजीर बनून येते येणारा काळ कळेल. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या बुद्धिबलात वजीरासारखा एक नक्कीच मित्र असावा. जेव्हा संघावरती आणि त्या सामन्यात जेव्हा वेळ येईल ना तेव्हा स्वतःहून पुढे आला पाहिजे, म्हटला पाहिजे मै हुना. खऱ्या अर्थानं निलेश ती गोष्ट साध्य करून दाखवेल का? येणारे 12 चेंडू आणि 34 धावा. वैयक्तिक पहिल्याने दुसरं संघाचं दुसरं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्क होते गोलंदाज सचिन. सुंदर असा फटका
त्यावेळेस झेलबाद होते का आणि प्रथमेश सकाळपासून ज्या खेळाडूची चर्चा होती तो खेळाडू बॅक टू द पवेलियन अर्थात प्रथमेश होतोय झेलबाद. खऱ्या अर्थानं विनीतने जी पद्धतीची कॅच पकडली ते कॅच करता तन्मय वॉरियर संघाचे संघमालक स्वतः ओनर यांच्या राहुल पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज लावलं जातं. खऱ्या अर्थानं दिलदार मनाचा दिलदार राजा माणूस अर्थात त्यांच्या माध्यमातून षटकार असो चौकार असो क्षेत्ररक्षण असो झेल पकडला जातोय. प्रत्येक गोलंदाजीवरती फलंदाजीवरती कॅश प्राइज लावलं जात आहे. गोलंदाज सज्ज होतो सचिन, फलंदाजीसाठी सज्ज होतो सागर आणि स्वाम पद्धतीचा हाताळलेला चेंडू. समीकरण बदलतंय. 10 चेंडू आणि 34 धावांची गरज. खऱ्या अर्थानं प्रथमेशच्या वडिलांचं लक्ष लागलं होतं आपल्या मुलाच्या खेळीकडे, परंतु निराशेनं कामगिरी राहिली या मॅच मध्ये. षटक हाताळत असताना महागडा ठरला होता. फलंदाजी त्या पद्धतीची राहिली नाही. पुन्हा एकदा पंच वाईट. अवांतर धावेच्या धावसंख्येने 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावती. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 7 या आकड्यावरती. 3-7. पुन्हा एकदा वाईट पंच घोषित करतात. अव्यंतर धावेच्या मदतीनं धावसंख्येत बदल होते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावरती. तन्मय वॉरियर्स संघाकडून राहुल पाटील संघमालक धनाजी पाटीलने जर का या मॅच मध्ये कॅच पकडली ना तर 501 रुपयाचं कॅश प्राइज लागते. स्वाम पद्धतीचा हाताळलेला चेंडू, परंतु एक धाव कंप्लीट केली गेली. आता धनाजी पाटील साठी योगेश पाटील यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज लागतंय. प्रत्येक कॅच साठी त्यांच्या 501 रुपयाचं कॅश प्राइज लागतंय. खऱ्या अर्थानं बक्षिसांची लयलूट लावली जाते. संघ मालक असतील, त्यांचे हितचिंतक असतील, योगेश पाटील असतील, राहुल पाटील असतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतात सचिन पाटील आणि स्वाम पद्धतीचा हाताळलेला चेंडू. 1 धावेच्या मदतीने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावरती. 4 चेंडू 10. काय कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाकडून. धावबादच्या स्वरूपात या ठिकाणी निलेश धावत होतोय. 4था मोठा हादरा भेटतोय RS फायटर्स या संघाला निलेशच्या स्वरूपात. फलंदाजीसाठी फलंदाज सज्ज होतोय. विकास, खऱ्या अर्थाने विकास आला मैदानात आणि टाळ्यांची बरसात झाली. मला माहित नाही, मी पहिल्यांदा समालोचन करतोय काय नक्की विकास मध्ये भरलंय. शेवटचा चेंडू सचिन यांचा. स्वाम पद्धतीचा हाताळलेला चेंडू आणि 1 धाव कंप्लीट केली गेली. 1 धावेच्या मदतीनं दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 11 या आकड्यावरती. अर्थात 6 चेंडू आणि 29 धावांची गरज असणार आहे ते RS फायटर्स या संघाला.
खऱ्या अर्थानं क्रिकेट मित्रांनो, स्वामी यांच्याकडून सागर याने जर का षटकार मारले तर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागते. कौतुक करणं गरजेचं आहे स्वामींचं, कारण क्षेत्ररक्षक करतात परंतु फलंदाज समोर सागर आहे आणि त्या सागरसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागते. टाळ्या झाल्या पाहिजे स्वामी यांच्यासाठी, कारण 41 वर्षाचा युवा तरुण या स्पर्धेत खेळतोय. अर्थात आपला समोरील संघ असले, स्वतः राहुल पाटील असले तरी सागर यांच्यासाठी राहुल पाटील कडूनही 500 रुपयाचे कॅश प्राइज लागते प्रत्येक षटकारासाठी. विकास कदम यांच्यासाठी स्वामीकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज लागते. सुरेख असा फटका, सुरेख असा फटका होईल का? चेंडू सीमा पार नाही. सुरेख असं क्षेत्ररक्षण राहिलं किरण याच्याकडून क्षेत्ररक्षण करत असताना. हा काय फटका खेळलाय. पाहूया 4 धावांसाठी येतो का, आणि चेंडू होत आहे सीमा पार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडू घेईल बाउंड्रीची भेट. येतोय 4 धावांसाठी हा खणखणीत दर्जेदार SMPC चौकार. स्लो आम पद्धतीचा हाताळलेला चेंडू, परंतु पंच दंडित करतेला अवांतर धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 19 आकड्यावरती. काय फटका खेळलाय, आणि मला वाटतंय स्वामी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागला होता. शेवटचा चेंडू हाताळला जातोय. सिंह यांच्याकडून खऱ्या अर्थानं विकास याने साध्य करून दाखवलं का माझ्यावरती कॅश प्राइज लावलं जातं. पुन्हा एकदा उंच असा फटकावलेला चेंडू, आणि या ठिकाणी निर्विवाद वर्चस्व ठेवतो तो तन्मय वॉरियर्स, अर्थात राहुल पाटील यांचा संघ. अभिनंदन तन्मय वॉरियर्स. अनिल भोसले आणि विनोद यांना मी मंचावरती आमंत्रित करतो. आपल्यासाठी जे कॅश प्राइज लागले राहुल पाटील यांच्या माध्यमातून ते आपण घेऊन जायचं. चला अनिल पाटील आणि विनोद. खऱ्या अर्थाने मी